नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत. तर आज आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी हेल्दी रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. इथे मी तांदूळ रेशनचे वापरलेले आहेत. आता हे दोन्ही एकत्र स्वच्छ धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने आणि कमीत कमी 4 ते 5 तास कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे. आता इथे अख्खे मूग आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. त्यामध्ये कोमट पाणी घालून हे रात्रभर मी भिजत ठेवणार आहे. आता रात्रभर भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता मूग अगदी टम्म फुगलेले आहेत आणि दुप्पट झालेले आहे. आता हे मूग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे. जसं आपण इडली किंवा डोशाचं बॅटर तयार करतो अगदी तसंच. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही वाटताना जे पाणी आपण मूग भिजवायला वापरलेलं आहे ते पाणी मूग दळताना थोडं थोडं ॲड करू शकता. आता इथे तुम्ही पाहू शकता मी एक बॅच वाटून तयार करून घेतलेली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता याचप्रमाणे राहिलेले मूग आणि तांदूळसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. इथे शेवटची बॅच आहे. त्यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 6-7 हिरव्या मिरच्या, 8-10 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्यायचे आहे. आता इथे शेवटची बॅच सुद्धा वाटून तयार झालेली आहे. आता हे सर्व बॅटर एकत्र करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण शेवटच्या बॅचमध्ये आपण मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर, कढीपत्ता टाकलेला आहे. तो सर्व बॅटरमध्ये एकत्र झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे. आता इथं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मीठ सर्व बॅटरमध्ये एकसारखं पसरले जाईल. आता हे बॅटर खूप जास्त घट्ट आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बॅटर शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते पाणी यामध्ये मिक्स करायचं, जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जे बॅटर आहे ते आपलं वाया जाणार नाही. आता हे बाउल पूर्ण काठोकाठ भरलेलं होतं, त्यामुळे मी यातलं अर्धं बॅटर वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीचं आपण डोसा बॅटर तयार करू. डोसा बॅटरची कन्सिस्टन्सी थोडी जास्त पातळ ठेवायची, जेणेकरून डोसा लवकर पसरवता येईल. आता हे बॅटर 10 मिनिटं असंच रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी तव्यावरती 2 चमचे बारीक चिरलेलं सुकलेलं खोबरं टाकलेलं आहे, 4 बेडगी मिरची टाकलेली आहे आणि 1 चमचा तेल टाकून मंद गॅसवरती थोडंसं भाजून घेतलेलं आहे हे, जेणेकरून चटणी खाताना आपल्याला मिरची आणि खोबऱ्याचा कच्चेपणा जाणवणार नाही. त्यासाठी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकायचे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे काप टाकायचे, थोडासा आंबट चिंचेचा तुकडा टाकायचा आणि आपण जे बेडगी मिरची आणि खोबरं तळून घेतलेलं आहे ते टाकायचं. मिरचीचे तुकडे करून टाकायचे, म्हणजे ती व्यवस्थित बारीक होईल. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखरसुद्धा टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून चटणी तयार करून घ्यायची. आता इथे चटणी वाटून तयार झालेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. या चटणीला न तडका देता सुद्धा खूप छान लागते. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भांडं विसळून चटणीमध्ये मिक्स करायचं, म्हणजे भांड्याला जी चटणी लागलेली आहे ती सुद्धा वाया जाणार नाही. तडका तयार करण्यासाठी तडका पात्रामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचे, मोहरी असेल तर मोहरी सुद्धा अर्धा चमचा टाकायची आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकली. व्यवस्थित मिक्स करून तडका चटणीवरती टाकायचा. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते चटणी, खायला देखील अप्रतिम लागते. नेहमीची ओल्या नारळाची चटणी बनवण्यापेक्षा हा एक क्विक ऑप्शन आहे आणि चविष्ट सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही झटपट बनणारी आणि चविष्ट चटणी. डोसा तयार करण्यासाठी मीडियम गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम मंद करून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून ते पाणी व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरती चमचाभर तेल टाकायचं आणि तेलसुद्धा व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचं, जेणेकरून डोसा सर्व बाजूने एकसारखा भाजला जाईल आणि डोशाला छान सोनेरी रंगसुद्धा येतो. आता तव्यावरती 1 किंवा 2 चमचे तुम्हाला हवं तेवढं डोसा बॅटर टाकायचं आणि एकाच डायरेक्शनने गोल गोल फिरवत डोसा बॅटर पसरवून घ्यायचं. डोसा तयार करून घ्यायचा. डोसा पसरवताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. तवा जर खूप जास्त तापला तर डोसा व्यवस्थित पसरवला जात नाही. तुम्ही पाहू शकता डोसा बॅटर लगेच निघायला सुरुवात होते. आता डोसा बॅटर व्यवस्थित पसरवून झाल्यावरती गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि डोसा छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि डोशाच्या कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. डोशाच्या वरच्या बाजूने थोडंसं तेल टाकून व्यवस्थित पसरवून द्यायचं. तुम्हाला हवं असेल तेल नाही टाकलं तरीही चालेल आणि 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित एका बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा. आता 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता डोशाचा रंग पण बदललेला आहे आणि कडा पण सुटलेल्या आहे.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डोसा दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकता, पण मी इथे एकाच बाजूने डोसा भाजलेला आहे, तरीसुद्धा डोसा खायला खूप छान लागतो, अजिबात कच्चेपणा लागत नाही. आता हा डोसा आपण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला डोसा टाकला तेव्हा खूप जाड वाटत होता आणि आता खूप जास्त पातळ वाटतोय. आणि आता याचप्रमाणे आपण आणखी डोसे सुद्धा तयार करून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता इथं आपले कुरकुरीत मुगाचे डोसे तयार आहे. अगदी हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा करू शकता. जास्त वेळ जर हे डोसे ठेवले तर अगदी आंबोळीसारखे मऊ होतात. अजिबात कडक किंवा खायला वातड असे लागत नाही. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.